सिंगल आहे तर सिंगल असण्याचं रिझन आहे. त्याच्यामुळे तू सिंगल आहेस स्वतःची इच्छाने सिंगल आहेस तू. नाही, जसं चाललं तसं चालून द्यायचं. कोणी आलं लाईफमध्ये तर ठीक आहे, पण असं कोणाच्या मागे पळून फायदा नाही ना. ओके. म्हणजे कधी कोणाचा तुला समोरून प्रपोज आला? आला, भरपूर आला. मग काय तुझं रिॲक्शन काय होतं? बट असं थोडी नाही की तिने प्रपोज केलं म्हणजे सगळे ट्रू लव्हच करतात. जर तुम्हाला 100 लोक प्रपोज करतात, ते 99 लोकांचे काही ना काहीतरी हां. रिझन्स असतात की ते तुम्हाला एका मतलबासाठी प्रेम करतात. त्यातला 1% फक्त असं असतं की ते खरंच लव्ह करतात. रिलेशनशिप बद्दल तुला सर्वात मोठी भीती काय? मुलींचं असं असतं की मुली बेटरमध्ये बेटर शोधतात लास्टपर्यंत. पण काही काही मुलींना जसा बेटर भेटेल तसा चेंज करत राहतात. आणि मुलं पण असतं, मी म्हणत नाही मुलं चीट नाही करत, मुलं पण करतात. बट मुलांचा खूप कमी रेशो आहे चीट करण्याचा. जास्त खरं बोलताय का? नाही म्हणजे बरोबरच आहे. खरं म्हणजे बरोबरच बोलतोय. कधी वन साईड लव्ह झालं? क्रश तर दररोज येतो चालतं चालतं कोणावरचा. म्हणजे असं फर्स्ट क्रश कोण होती लहानपणी? फर्स्ट तर माझी 7th मध्येच होती. तिला अजून बोलतोय आम्ही, पण अजून काय असं नाहीये. म्हणजे अजून तिला कधी बोलला नाही? नाही, बोलायचं काही नाही, बट सध्या सगळं हे सध्या बीटेक इंजिनिअरिंग ते उत्तर सगळं शांतच. ओके. म्हणजे असं तिला समोरून कधी असं प्रपोज पण कधी मनात आलं का नाही? नाही, तिला माहिती मी तिला लाईक करतो. म्हणजे तू बोलला पण आहेस तिला? हो. तिचा आन्सर काय होता? ती पण थोडक्यात मी जेवढा अभ्यास हुशार आहे, माझ्यापेक्षा जास्त ती हुशार आहे, त्याच्यामुळे तिला पण हे करायचं नाही आता. ओके. झालं तर ठीक, नाही झालं तरी अजून ठीक. लग्नासाठी घरून समाजातून असं काय फोर्स आहे का? पॅरेंट्स खूप फ्रेंडली आहेत. फ्रेंड खूप जास्त. त्यांनी परमिशन दिली मला डेटिंग करायसाठी कॉलेजमध्ये. चांगलेच यार तुझे पप्पा. माझे पहिले बेस्ट माझे पप्पा आहेत. हा. डेटिंग करताना सगळ्यात म्हणजे मोठा रेड फ्लॅग काय आहे तुझ्यासाठी? दुसऱ्यांकडून अटेन्शन घेणं हे सगळ्यात मोठं रेड फ्लॅग आहे. अटेन्शन सिकत म्हणतो आपण त्याला. हां. की तुला एखादी गर्लफ्रेंड आहे आणि तरी तुझ्या गर्लफ्रेंडचे खूप सारे मेल फ्रेंड्स आहेत. थोडेफार मेल फ्रेंड्स असणं ठीक आहे, बट भरपूर सारे मेल फ्रेंड्स असणं हे करणं. आणि थोडक्यात ट्रान्सपरन्सी पाहिजे रिलेशनशिपमध्ये. ते सगळ्यात बेस्ट आहे. तिथं ट्रान्सपरन्सी नाही, तिथं मग असं आहे की दोघांमधून कोणतरी चुकतंय. लाईफमधली सगळ्यात फर्स्ट क्रश ती आतापर्यंत तुला स्पेशल आहे का तुझ्यासाठी? स्पेशल कशासाठी? कारण ती माझी क्रश म्हणून स्पेशल नाही आहे. आम्ही तेव्हापासून सोबत आहे त्याच्यामुळं. कारण आम्ही दोघांना एकमेकाला खूप ओळखतो पहिल्यापासून. किती वर्ष झाले असतील? आम्ही 7th मध्ये भेटलो होतो. त्याच्यानंतर मध्ये 2-3 वर्ष बोलणं बंद, पण अजून पण सोबत आहे, बोलतो आम्ही नॉर्मली. सिंगल असण्याचं सगळ्यात म्हणजे असा कोणता फायदा आहे की जो रिलेशनशिपमध्ये नाही हो? सिंगल असल्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही सेल्फवर फोकस करता, स्वतःवर. कॉन्फिडन्स राहतो अंगामध्ये आणि डिस्ट्रॅक्शन्स राहत नाही. रिलेशनशिपमध्ये गेल्यानंतर 90% रिलेशनशिपमध्ये तर असं होतं की तुम्ही तुमचे गोल्स विसरून जातात, सगळं विसरून जातात रिलेशनशिपमुळे. आणि जेव्हा तुम्ही सिंगल राहतात तेव्हा तुम्हाला दुसरीकडे डिस्ट्रॅक्शन असतात, तुम्ही स्वतःवर फोकस करतात आणि सेल्फला सगळ्यात बेस्ट हमेशा. मग तुझ्या हिशोबानं इम्पॉर्टंट तुझ्या लाईफमध्ये करिअर आहे का लव्ह आहे? दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे, पण टाइम इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही आता जर करिअरसोबत लव करता तुम्हाला जर दोन्ही झालं नाही तर मग ते चुकीचं आहे. तुम्ही पहिले करिअर सेट करा, मग लव करा. आणि जर दोन्ही होत असेल तर करा, मग काय अडचण नाही. मग एक असेल 2-3 लव करा. तुझा आयडियल पार्टनर कसा हवाय तुला तुझा आयडियल पार्टनर? सगळ्यात मेन तर माझ्या मते लॉयल्टी, ट्रस्ट आणि अंडरस्टँडिंग. लुक्स तर परमनंटली नसतात, ते टेम्पररी गोष्ट आहे. ते मॅटर करतात, ते मला माहिती आहे, पण जास्त नाही. बरं ठीक आहे. मला असं सांग, जेवढे पण मुलं की असतात नाही का, जे कोणावरती मुलीवर प्रेम करतात ते फुल कमिटेड असतात नाही का, आणि लास्टला चेंज का होतात? समज की तू कोणत्या मुलीसोबत आहे 3-4 वर्ष, तू म्हणजे जसं स्टार्टिंग पासून आहे तसं 3-4 वर्ष होता, मग 4 वर्षानंतर असं काय होतं की तू ऑटोमॅटिकली चेंज होतो, म्हणजे तू तिला टाइम देणं बंद करतो, तिला प्रायोरिटी ठेवत नाही, असं का होतं? असं आहे की 4 वर्षापर्यंत त्याला तशी तिच्यापेक्षा बेटर कोणी भेटली नसेल, 4 वर्षानंतर तिच्यापेक्षा बेटर भेटली असेल. असं पण असू शकतं की त्याला त्या दोघांचा फ्युचर सोबत दिसत नसेल 4 वर्षानंतर. ठीक आहे. असं कोणतं आहे का तुझ्या फ्रेंड सर्कलमध्ये की ज्याच्यासोबत असा कोणता सीन घडला असेल? हा, खूप सारे इन्सिडेंट्स आहेत. तर त्यातला एक असा किस्सा सांग आपल्याला. त्याचं सिरियस होतं खूप, त्या मुलीचं पण खूप सिरियस हा. होतं. बट त्यांचं कसं होतं की ते एका क्लासमध्ये होते आणि जसं सेकंड इयरला क्लासेस वेगळे झाले. तुम्ही म्हणला ना की मुलीचं कसं राहतं की मुली डिस्टन्स मुलींना जमत नाही, मुलींना हमेशा सोबत लागतात. हा. मग क्लास चेंज झाल्यानंतर तो इकडे गेला, पण तो तिच्यासाठी राहिला होता, पण तिचा लगेच एक मेल फ्रेंड बनला. मग ती ह्याला इग्नोर करून त्यासोबत बाहेर पडली. पण रिलेशनशिप मध्ये असं नाही की तुम्हाला फक्त टॅग आहे म्हणजे तुम्ही बॉयफ्रेंड झाले. आता ती पण त्यावरती सिरियस होती, तर मग जरी मेल फ्रेंड पण तिच्या लाईफमध्ये कोणता एंटर होतोय तरी पण ती प्रायोरिटी तर त्याला ठेवू शकते ना. तेच सांगतोय ना, ब्रेकअप व्हायचं कारणच ते की ती जर दिवसातून 2 घंटे राहते तर 8 घंटे त्या मुलासोबत राहते, त्याच्यानंतर ह्याला खोटं बोलून त्यासोबत बाहेर फिरायला जाते. आणि त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर जर खरंच मुलीला प्रेम होतं तर मुलगी सिंगल राहिली असती, पण ह्यांचं ब्रेकअप झाले की लगेच ती त्याच मुलासोबत रिलेशनशिपमध्ये गेली. तो ते होतं की तिला जायचंच होतं, म्हणजे ऑलरेडी ते झालेलं असतं. ट्राईंग टू फाइंड सम रिझन्स. मुलं पण चेंज होतात, कारण की मुलांचं पण राहतं की बेटरमध्ये बेटर भेटली पाहिजे. काही की मुलांचं राहतं की मी नाही म्हणत सगळेच मुलं चांगले राहतात,